नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांची केवायसी होणार आहे आणि या केवायसी संदर्भात महत्त्वाचं ऑप्शन या ठिकाणी जनरेट झालेलं आहे। महाराष्ट्र शासनाने ॲक्टिव्ह केलेलं आहे आणि याविषयी आपण ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, यासाठी आपण लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती यायचं आहे। गुगलवरती लाडकी बहीण योजना हे शब्द टाईप केल्यानंतर तुम्हाला ही लिंक दिसेल आणि त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तरीसुद्धा जर समजा ती लिंक तुम्हाला व्यवस्थित ओपन करता आली नाही तर सदर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता। आणि या पेजवरती आल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाचा ऑप्शन जनरेट झालेला आहे, टॅब या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी असं म्हटलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। म्हणजेच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे जेवढेही लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांचे आता ई केवायसी होणार आहे। काय होणार आहे? ई केवायसी होणार आहे आणि या ई केवायसीचं टॅब या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जनरेट केलेला आहे किंवा दिलेला आहे। तर यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेबसाईटचा प्रॉब्लेम दिसतोय, परंतु मित्रांनो हा टॅब दिलाय म्हणजे लाडकी बहीण योजनेची केवायसी होणार आहे। आता ही केवायसी कशा पद्धतीने केली जाणार, तर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकावा लागणार आहे। आधार कार्ड नंबर टाकला का तुम्हाला OTP येणार आहे आणि OTP त्या ठिकाणी टाकल्यानंतर त्या ठिकाणी कॅप्चा वगैरे येतो आणि कॅप्चा आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तो सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर तुमची केवायसी डन होणार आहे। अशा पद्धतीने हा फॉर्मॅट असणार आहे। परंतु मित्रांनो, जोपर्यंत लाडकी बहीण योजनेची केवायसी कशा पद्धतीने करावी लागणार आहे याविषयी राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला फायनल माहिती देणार नाही। पण ज्या दिवशी ज्यावेळेस याविषयी अधिकृत माहिती दिली जाणार त्या दिवशी त्याच वेळेस आपल्या चॅनलवरती ही अधिकृत माहिती दिली जाणार। सदर व्हिडिओ सदर माहिती अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।